नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज माझ्या खास मित्राची कथा सांगणार आहे. माझा मित्र आणि त्याच्या 3 बायकांची ही कथा आहे. तर चला आपण कथेकडे जाऊया. माझ्या मित्राचं नाव सोमनाथ आहे. तसा तो दिसायला खूप साधारण आणि एकदम गरीब घरातील आहे. त्याच्यासोबत खूप काही घडलेलं आहे. मी ते तुम्हाला सांगणार आहे. सोमनाथ पहिले आपल्या गावातच एका गाडीवर ड्रायव्हरचं काम करत असे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मग त्याच गावातील मुलीशी प्रेम प्रकरण झालं. तिचं नाव करुणा व त्या दोघांनी विवाह केला. मग त्यांचा व्यवस्थित संसार चालू होता. पण अचानक सोमनाथ सरकारी जॉबला लागला. करुणा आणि सोमनाथ यांना एक मुलगी आणि 2 मुले होती. तो सरकारी जॉबला लागल्यामुळे त्यांच्याकडे थोडाफार पैसा आला व तो आता गावातून शहरात राहायला आला. त्याचा सर्व काही व्यवस्थित चालू असतो. त्याने साईड बिझनेस म्हणून ट्रॅव्हलचा बिझनेस चालू केला व त्यांच्यात त्याला यश येऊ लागले. पण त्याला आता पैशाची कमतरता भासत होती. त्याला ट्रॅव्हलिंगसाठी बस घ्यायची असते. मग तो आपल्या कामातीलच एका मुलीसोबत प्रेम करतो व तिला पटवून तिच्याकडून पैसे घेऊन तो बस खरेदी करतो व तिच्यासोबत लग्न करतो व आपल्या घरात आणून तिला तो ठेवतो. पण घरात आधीच त्याची बायको, मुलं असतात म्हणून त्यांचा वाद होतो. पण तो कसा तरी सगळ्यांना समजावतो व ते सगळे सोबत राहायला लागतात. आता त्याचं सर्व काही व्यवस्थित चालू असतं. पण सोमनाथला पैसा कमवण्याची सवय लागली असल्यामुळे ट्रॅव्हलमध्ये खूप मोठे ऑर्डर घ्यायला सुरुवात करतो. आता त्याचा ट्रॅव्हलचा बिझनेस खूप वाढला होता. मग तो एक ऑफिस खोलतो व त्या ऑफिसमध्ये एका बाईला कामावर ठेवतो. सोमनाथ खूप चालू असल्यामुळे तो काही दिवसांनी त्या बाईसोबत पण आपलं प्रेम प्रकरण चालू करतो व तिला पटवतो. पण सर्व प्रकार त्याच्या दुसऱ्या बायकोला माहीत पडतात व ती त्याला विरोध करते. पण तो मानत नाही. मग ती त्याच्याकडून तिने दिलेले पैसे परत मागते. मग सोमनाथकडे तिला द्यायला पैसे नसतात म्हणून आपली बस विकून टाकतो आणि तिला पैसे देतो. तिच्यासोबत तलाक घेतो. पण आता त्याच्याकडे बस नसल्यामुळे त्याचा ट्रॅव्हलचा बिझनेस पूर्णपणे बंद पडतो. पहिला बायको करुणा आणि त्याची मुले पण त्याला विरोध करतात. त्या तिसऱ्या बाईचं लग्न झालेलं असते व तिला मुलंसुद्धा असतात. पण तो तिला पळून घेऊन जातो व लग्न करतो. नंतर तो सर्व लोकांना पटवून तिला सोबत घेऊन शहरातून घरी घेऊन येतो आणि सगळे एकत्र राहतात व त्याचा आता व्यवस्थित चालू आहे. तो आता त्याच्या दोन्ही बायकांना आलीपालीने घेतो व फिरवतो सुद्धा. आता तो त्याच्या मुलांना तो खूप आनंदी ठेवतो व त्यांचे शिक्षण पण व्यवस्थित पूर्ण करतो. मग आता तो त्याची दोन्ही बायकांसोबत राहतात. बघा मित्रांनो, खूप कमी काय वेळात घडलं माझ्या मित्रासोबत. म्हणून सांगतो, आपल्या आयुष्यात अशा गोष्टी करू नका. आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो आपण आणि तसाच करा. धन्यवाद. कशी वाटली कथा?